सुट्टीचा दिवस म्हटलं की नाश्त्याला वेगळं काहीतरी आलंच. कारण दररोज तेच तेच खाऊन कंटाळा सुद्धा येतो आणि आमच्यात तर अशा फर्माईश असतात ना, की काय विचारू नका. तर आज आमच्याकडे होते समोसे. म्हणजे नाश्ता काय बनवू हे विचारल्याशिवाय मी कधीच सॅटर्डे संडे नाश्ता नाही बनवत. तर मस्त असे समोसे मी बनवले होते आणि शक्यतो प्रत्येक गोष्ट घरीच बनवते कारण मुली सुद्धा खातात. मस्त माझं इकडं समोसे बनवायचं काम चालू होतं आणि इकडं गरम गरम देत होते तर खायचं काम चालू होतं. आणि नाश्ता 10 ते 10:30च्या दरम्यान होतो त्यामुळे अगदी पोट भरून नाश्ता केला जातो. हे बघा माझ्या बाबूला बेसनाचं धिरड. आणि आता आम्ही कुठे जाणार आहे खायला? आम्ही सायकल खेळत खाणार आहे म्हणून सांग. कुठे जाणार आहे बाबू माझा? पी 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 खेळायचं ना बाहेर जाऊन. मग तू खाणार आहेस का? काय खायचं माझ्या बाबूला? भूक लागली का टम्मीला? इथं बुवा झालाय बाबू माझा. काल कसा पडला? बुक्कन पडला का? कुठं पडलं बुक्कन? आईस्क्रीम आणायला गेल्यावर पडला ना. बाय म्हणून मी मग खाऊन येते. मी सायकल खेळायला चालली. बाय. आई घेऊन जाणार मला. आई बाबूला नेणार आहे. बाबू बाय. बाबू बाय. चल गो. तर आमच्या बाबूनं काही पोट भरून समोसा खाल्ला नव्हता त्याच्यामुळे परत तिला मी बेसनाचं धिरडे केलं. आणि बाबा बाहेर गेले होते म्हणून तिला घरात बसून खायचं नव्हतं. मग मी तिला बाहेर नेलं. सायकल खेळत तिला पोट भरून खाऊ घातलं. तर घरात आली आणि माझ्या कामाला लागले. एकदा पोट भरून खाल्लं ना की ती छान खेळते, अजिबात त्रास देत नाही, फक्त आईच्या मागं मागं करत असते. आता या मिरच्याचं काही पार्सल आलं होतं मागवलेलं ऑनलाईन. त्याची देठं काढून व्यवस्थित अशा डब्यामध्ये भरून ठेवल्या ना तर जास्त दिवस टिकतात, त्या खराब होत नाहीत. तुम्ही सुद्धा अशी देठं काढून ठेवत चला, देठामुळे मिरच्या लवकर खराब होतात. आणि डबे आहेत तर ते मी मिशोवरून मागवलेत, खरंच खूप छान आहेत. त्याचा रिव्ह्यू सुद्धा मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलाय. नंतर आमच्या बाबूला झोप आली होती मग तिला झोपवलं. नंतर बाबा आणि ओंकार दादा सुद्धा बाहेरून आले होते. मग सर्वज्ञाची सुद्धा झोप झाली होती. मस्त अशी दुपारच्या वेळी घरीच लस्सी बनवली. आणि उन्हाळा आहे, थंड काहीतरी खायची इच्छा होतेच. मग संध्याकाळच्या वेळी पोरं पण जेवायला आले होते. मस्त असा व्हेज बिर्याणीचा बेत होता आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असा व्हेज बिर्याणीवर ताव मारला. त्याच्यानंतर या माझ्या चिमण्यांचा झोपायच्या वेळी असा पसारा काढून बसतात बघा. म्हणजे काही ना काही उद्योग त्यांना करायचेच असतात. यांच्या चालल्या होत्या गप्पा मारायच्या आणि या दोघी चाललं होतं की मिक्सरमध्ये जे छोटे स्क्वेअर असतात ते भरायचे होते. आणि असा बिझी होता माझा आजचा दिवस.